नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पांढरा समुद्र ते मिऱ्या बंदर पर्यंत पूर्ण गावच बुडण्याचा धोका निर्माण झाला असतानाही शासन आणि लोकप्रतिनिधी उदासीन. शेकडो ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केलं आक्रोश आंदोलन. मतदान हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश राजेश जोशी यांचं प्रतिपादन. देशाची लोकशाही अधिक मजबूत होण्यासाठी युवक युवतींसह प्रत्येक मतदारानं मतदानाचा हक्क बजावणं काळाची गरज. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आवाहन. आणि मिऱ्यावासियांचे प्रश्न येत्या 15 दिवसात सोडवण्याचं पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी दिलं आश्वासन. यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी तालुक्यातील पांढरा समुद्र ते मिऱ्या बंदर पर्यंतचं पूर्ण गावच बुडण्याचा धोका निर्माण झाला असतानाही शासन, प्रशासन अथवा लोकप्रतिनिधी उदासीन असल्यानं शेकडो ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आपला आक्रोश व्यक्त करत आंदोलन केलं. अरे कोण म्हणतो देणार नाही, आपल्या लोकांना विनंती आहे, ग्रामस्थांना विनंती आहे करायला पाहिजे. मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याबाबत वारंवार आश्वासनं देऊनही शासन कमालीचं दुर्लक्ष करत असल्यानं शेकडो ग्रामस्थ 26 जानेवारीचं औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लोकशाही मार्गानं उपोषणाला बसले होते. दोन तास उपोषण करूनही शासनाचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह अन्य कोणीही अधिकारी ग्रामस्थांना भेटायला न आल्यानं मिऱ्यावासी आक्रमक झाले आणि त्यांनी आज जाणाऱ्या गाड्या अडवण्यास सुरुवात केली. ऐकून घ्या तुम्ही, ऐकून बोला बोला. जर 8 दिवसात तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक लावणार असाल रत्नागिरीत कुठेही लावा, तर त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत. ठीक आहे, तुम्ही तयार तर आम्ही रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या, आलावा,
पांढरा समुद्र येथील ग्रामस्थ पावसाळ्यात जीव मुठीत धरून राहतात, कारण समुद्राचं पाणी कधी गावात घुसेल ही भीती त्यांच्या मनात असते। पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची गाडी जिल्हाधिकारी आवारात प्रवेश करत आहे असं समजून आंदोलनकर्त्यांनी गाडीला घेराव घातला, परंतु त्या गाडीत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक हे होते आणि त्या ठिकाणी एकच हंगामा झाला। आंदोलनकर्त्यांनी राजू महाडिक यांच्यासह जयस्तंभ ते शासकीय विश्रामगृह इथं चालत जाऊन पालकमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी बराच वेळ झाला तरी पालकमंत्री बाहेर न आल्यानं मिऱ्यावासीय अधिक आक्रमक झाले। लक्षात घ्या, आपण आपलं काम करून घेण्यासाठी आलो। आता आपण जिथं आलोय ना, ते समोरचे अधिकारी, पदाधिकारी, पालकमंत्री, जिल्हाधिकारी जे कोण काय सांगतील आपल्याला, ते सगळ्यांना शेवटच्या माणसापर्यंत ऐकायला गेलं पाहिजे। तर प्रत्येकाने शांत राहणे, त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या। ते अधिकारी जे काय सांगतील आपल्याला ते सगळं ऐकून घ्या, प्रत्येकाला समजलं पाहिजे आपसात काय। अखेर नामदार रवींद्र वायकर आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले आणि त्यांना आश्वासन देऊन शांत राहण्याचं आवाहन केलं। एक वेगळा ग्रुप पण इथून बोलतोय, एक नेऱ्याचा वंदराचा पण लोक आहेत, तर जे प्रश्न असतील तुम्हाला देखील बोलवलं जाईल, असं नाही आहे एका वेळेला दोघं जर आले तर ते प्रश्न घ्यायचं नाही। तर तो प्रश्न जेवढे आणि बोललेले आहेत, आणखीन काही प्रश्न आता येतील, ते सर्व घेऊन एक पहिली माझ्या लेवलला एक बैठक होईल आणि नंतर सीएम लेवलला एक बैठक होईल आणि 15 तुमचं देखील मी घेतलेलं आहे। 15 दिवसामध्ये हा प्रश्न आपण मार्गी लावूया आणि तुम्हाला जर लेखी पाहिजे, मी आता जे बोललेलं आहे ते देखील मी लेखी द्यायला तयार आहे। मतदान हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य असून युवा पिढीसह प्रत्येक मतदारानं मतदान करून आपला राष्ट्रीय हक्क बजावला पाहिजे असं प्रतिपादन रत्नागिरी जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश राजेश जोशी यांनी केलं आहे। या जिल्ह्याच्या नागरिकांनी भाग्यवंत आपल्याला समजायला पाहिजे की आपल्या हक्कासाठी कोणी आपल्याला सांगायला आलाय। कर्तव्य सर्व येऊन सांगत बसतील आपल्याला की तुझं हा कर्तव्य आहे, तू हे नाही केलं तर तुला हे शिक्षा देऊ, हे रोज आपण ऐकतो। पण तुझा हा अधिकार आहे आणि तो अधिकार माझ्या विरुद्ध तुम्हाला वापरता येईल हे सांगणारा जर आपल्याला अशी फळी मिळत असेल, तर आपण ज्या वेळेस आपले अधिकार फक्त आपण कसे बजवायचे, त्याला नियम काय आहे ते समजून घेऊन त्याच्यासाठी आपली नावं प्रत्येकाने जे कोणी पात्र असतील, आपला एकही पात्र भाऊ, भगिनी, मुलगा, मुलगी कोणी बी सुटणार नाही। आणि त्याच्यात एक वाक्य अजून होतं, अशक्त जे लोक आहे, दुर्बळ लोक आहे, काही अपंग असतील, ते पोहोचू शकत नाही, त्यांचे फक्त मतदार यादीमध्ये नाव आजही जर नोंदविला गेलेला नसेल तरी ते आपल्याला नोंदविता येईल असं आता मला जिल्हाधिकारी साहेबांनी बोलताना सांगितलं आहे। तर असं कोणी बी असेल त्यांचे नावं नोंदवा। प्रत्येक विभागाची विशिष्ट गरजा असतात, तर त्याला काय म्हणायचं आहे ते जर त्यांनी आपल्या मतामार्फत सांगितलं तर योग्य होईल।
दिवस फार सुंदर निवडला आहे. 25 जानेवारी उद्या आपला गणतंत्र दिवस आहे. सर्वांना सर्वप्रथम आजच्या दिवसाची शुभेच्छा देतो. येणाऱ्या गणतंत्र दिवसाची शुभेच्छा देतो. राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इथं नेहरू युवा केंद्र आणि नवनिर्माण महाविद्यालयाच्या मुलांनी मतदार जनजागृती पथनाट्य सादर केलं. बोल जमूरे, आज क्या खेल दिखाएगा? आज मैं नया खेल दिखाने वाला हूँ. भाई को क्या हुआ है? कुछ नहीं. क्या पाया? हाँ ठीक है. भाई ये क्या नया खेल दिखाएगा? आज मैं दिखाऊंगा मतदान न केल्याने आपल्या देशाचा तमाशा होतोय. आज मैं ये खेल दिखाऊंगा. अरे वाह जमूरे, कुछ तो नया दिखाएगा. त्यानंतर स्टेडियम ते माळनाका मार्गे विदा सावरकर नाट्यगृहापर्यंत रॅली काढण्यात आली. त्याची सुरुवात न्यायमूर्ती आनंद सामंत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या रॅलीमध्ये अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि रत्नागिरीकर सहभागी झाले होते. हे राष्ट्रीय कर्तव्य ते मी पार पाडणार. मी मतदार लोकशाहीचा राजाचा मतासाठी विदा सावरकर नाट्यगृह इथं आयोजित कार्यक्रमामध्ये आपले विचार व्यक्त करताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी देशाची लोकशाही अधिक मजबूत होण्यासाठी 18 वर्ष पूर्ण झालेल्या युवक युवतींनी आपलं नाव मतदार यादीत नोंदवून मतदानाचा हक्क बजावणं जरुरी आहे असं म्हणाले. आलिनी यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की उद्या आपला प्रजासत्ताक दिवस आहे. त्याच्या एक दिवस आधी आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करतो. तुम्ही बघा, दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत. जेव्हा आपण प्रजासत्ताकाचा जयघोष करतो, प्रजासत्ताकाचा उत्सव करतो, परंतु हे प्रजासत्ताक आपल्याला देणारे आपले जे थोर स्वातंत्र्य सेनानी आहेत आणि आपले घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांना जे अभिप्रेत होतं, इथली लोकशाही सुदृढ व्हायला पाहिजे. आणि मित्र, लोकशाही जर सुदृढ करायची असेल तर सगळ्या लोकांनी त्यांना जो हक्क मिळाला, हक्क आणि कर्तव्य सुद्धा आहे, प्रत्येकाने त्याच्या बोलण्यातून आणलं की मतदान करणे हक्क आहे. हक्क नाही मित्रांनो, हे कर्तव्य आहे. आणि जर आपल्याला प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थाने साजरा करायचा असेल तर हे कर्तव्य आपल्याला सगळ्याला बजावावं लागेल. शालेय विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर केल्यानंतर निवडणूक विभागातर्फे व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. काही देशांमध्ये मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी आंदोलनं करावी लागतात, परंतु आपल्या देशामध्ये मात्र हा मूलभूत हक्क समजून मतदान केलं जातं असं पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले. आणि हे सांगतानाच नवीन जनरेशनमध्ये कुठेतरी एक अनास्था असते की काही होत नाही, मतदान केल्याने काय फरक पडतो, शेवटी तेच होत असतं असं ज्या कुणाला वाटतं त्यांनी अशा देशांमध्ये जाऊन पाहावं जे मतदानाचा हक्क मागण्यासाठी बुलडोझरच्या खाली येत असतात. उदाहरणार्थ चायनामध्ये किती प्रोटेस्ट झाले त्याचा एक थोडासा गुगलवर जर सर्च मारला तरी आपल्याला कळेल की किती लोकांचा बळी गेलेला आहे मतदानाचा आणि लोकशाहीचा हक्क मागण्यासाठी. आणि त्या उपर आपल्याला असं जर कदाचित वाटलं की नाही मला काही फरक पडताना दिसत नाही तर यंत्रणेने
निवडणूक आयोगाने आपल्यासाठी नोटासारखा सुद्धा एक पर्याय निवडून दिलेला आहे की नाही, मला जर यातला कोणीच आवडत नाही की मला यांच्यावर विश्वास नाही असं जर यदा कदाचित कुणाला वाटलं तर, परंतु तुमचा आवाज मात्र सरकारपर्यंत डेफिनेटली पोहोचणार आहे. त्यांना तुमच्या आवाजाची दखल घ्यावी लागणार आहे, याची कल्पना आपल्याला असणं आवश्यक आहे. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते नवमतदारांना प्रातिनिधिक स्वरूपात मतदार ओळखपत्र देण्यात आलं. तसंच राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेण्यात आली. लोकशाहीवर निष्ठा ठेवून प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांतिपूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना मतदानामुळे आपण देशाच्या विकासामध्ये योगदान देतो. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. आपल्या देशात विविधता असूनही गेली अनेक वर्ष लोकतंत्र यशस्वीपणे राबवलं जात आहे. हीच आपल्या लोकशाहीची ताकद आहे असं त्या म्हणाल्या. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1949 मध्ये आणि पूर्ण 50चा जो दशक होता तर बरेच लोकांनी अशी शंका उपस्थित केली होती की भारताचा जो लोकतंत्र आहे ते आता संपणार. पण त्या सगळ्यांना मात देऊन आज 70 पेक्षा जास्त वर्ष आपण लोकशाही चालवलं आहे. हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आता जी युवा पिढी आहे आपल्यामध्ये, जे तरुण मंडळी बसलेली आहे, बरीच शंका आपल्या मनात असते. आपली मतदान प्रक्रियामध्ये बरीच शंका आता असे लोकांनी हे सगळं जो पॉप्युलराइज केलंय की EVM मध्ये काय ना काय घोटाळा आहे, यामध्ये काय ना काय घोटाळा आहे, हे सगळे देशाचे लोकांनी नाही बाहेरचे लोकांनी येऊन आपल्या देशाची लोकतंत्र कसे हरवणार आहे त्याच्या हे प्रयत्न आहे. आम्ही सर्वजण जे इथे बसलेले आहेत, आम्ही सुद्धा इलेक्शन प्रोसेसमध्ये आपला काम असते, बॅलेट युनिट, CU युनिट. आम्ही ही नक्कीच तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही जर मतदानचा हक बजावला तर तो आवाज महत्त्वाची आहे आणि त्याला काय बोगस किंवा चुकीची एंट्री होत नाही याची आम्ही तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे खात्री देऊ शकतो. KTV न्यूज चॅनलचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी, माजी सैनिक सुभाष सावंत, शकील मुर्तुजा आणि काही युवा मतदारांनी आपली मनोगतं व्यक्त केली. आपल्याला माहिती असेल की जिल्हाधिकारी 14 ऑगस्ट 2018 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर अशी बॅटिंग सुरू की जिल्ह्यामध्ये की जे अपूर्ण कामं असतील, मग ती बिल्डिंग इमारती असतील, रस्ते असतील, पूल असतील आणि सर्वात महत्वाचं काम मध्ये निवडणूक विभागाने एवढी संधी घेतली की 2 महिने आपल्याला आव्हान केलं होतं. 2 महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 90 ते 95 हजार नवीन मतदारांनी नोंदणी केली. हा एक उत्साह आहे आपल्यासाठी. मला वाटतं देशामधले आपला रत्नागिरी जिल्हा मतदार नोंदणीमध्ये टॉप 10 मध्ये. त्यासाठी आपल्या सर्वांनी आपण आपल्या जिल्हाधिकारी आणि निवडणूक विभागाला जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. मित्रांनो, नेमकी लोकशाही म्हणजे काय? आपण योग्य माणसाला निवडून बटन दाबून लोकशाहीच्या मंदिरात पाठवणे म्हणजेच लोकसभेत पाठवणे. जे आपल्यासाठी कायदे करत असतात ती योग्य व्यक्ती असावी. योग्य व्यक्तीला आपण मतदान करून कुणाला करावं हे आपण ठरवायचं असते. पण आपलं मतदान योग्य व्यक्तीला करून योग्य व्यक्ती त्या लोकसभेत पाठवली की आपला देश जगामध्ये 1 नंबरचा देश व्हायला वेळ लागणार नाही. मित्रांनो, ही संधी आपल्याला आली. विशेषतः नवीन मतदारांनी आपण विश्वास ठेवा की आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आज मागील निवडणुकीची आकडेवारी पाहिली असेल ते 60, 65, 70% वर मतदान कधी झालं नाही. पण ह्यावेळी मला पूर्ण खात्री आहे की जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमनी ज्या पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे, मी साहेब आपल्याला सांगतो, येणाऱ्या एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीत कमीत कमी 100, 95 ते 90% पर्यंत मतदान करून आपण देशामध्ये आपला जिल्हा 1 नंबर आहे दाखवून द्यायला पाहिजे. माझी सूचना आपल्याला एवढीच आहे की आपण भारतीय आहोत आणि आपल्याला जो हक्क मिळालेला आहे, मतदानाचा हक्क मिळालेला आहे, तो आपण त्या दिवशी व्यवस्थित पार पाडायचा आहे आणि आपला हक्क साबित करायचा आहे. त्यावेळी सगळ्यांनी ही जागरूकता ठेवायची आहे की आपलं मतदान आपण करून आपल्या घरातील सर्व मंडळींचं
तसंच आपल्या वाडीतील सर्व मंडळींचं मतदार जे आहेत त्यांची मतदार व्हायलाच पाहिजे याची सगळ्यांनी जागरूकता घ्यावी. जय हिंद. आम्ही कर्तव्य करून दाखवणार, आपलं कर्तव्य बजावणार आणि मदत आणि हक्क मागणार. आम्ही सैनिक आज बॉर्डरवर तुमची सुरक्षता करतोय, अजूनही करण्याची आमची हिंमत आहे. परंतु तुम्ही हे मतदान चांगल्या प्रकारे करून सुपात्री मतदान करावं अशी माझी विनंती आहे सर्वांना. सर्व तरुणांच्या, जसं सैनिकांच्या हातात देश आहे तसं सर्व तरुणांच्या हातात हा संपूर्ण देश आहे आपला, त्याचं कर्तव्य तुम्ही करा. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त केले. आजचा हा राष्ट्रीय मतदार दिवस अत्यंत मोठ्या प्रमाणात आपण साजरा करत आहोत. या दिवसाची जी महती आहे ती महती सर्वांना निवेदिका मॅडमने सांगितलेलीच आहे. त्याप्रमाणे 25 जानेवारी 1950 रोजी भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि त्याच्या अनुषंगानं हा दिवस 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्याची संकल्पना केंद्रीय निवडणूक आयोगाने 2011 पासून सुरू केली. आजचा हा एकूण मिळून 9वा राष्ट्रीय मतदार दिवस आहे. आपल्या आजच्या राष्ट्रीय मतदार दिवसाचं केंद्रीय आयोगाने दिलेलं बोधवाक्य आहे, नो वोटर्स टू बी लेफ्ट बिहाइंड. म्हणजे एकही मतदार नोंदणीसाठी किंवा मतदानासाठी शिल्लक राहता कामा नये याची खात्री निवडणूक आयोग ज्या पद्धतीने करत आहे त्याच पद्धतीने मतदारांना जागरूक राहून स्वतःचं नाव नोंदणं, ते मतदार यादीमध्ये आले का नाही ते तपासणं, नसेल आले तर कोणत्या कागदपत्रावर न आले त्याची पूर्तता करून परत नाव नोंदणीसाठी अर्ज करणं आणि त्यावेळेस जी लोकसभा येईल त्यानंतर येणारी विधानसभा येईल या दोन्हीच्या वेळेस सर्व मतदार मतदान करतील याची खात्री करणं. या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांच्यासह शहरातील प्रमुख नागरिक, विविध पक्षांचे नेते, अधिकारी, कर्मचारी आणि नवमतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदार जनजागृती राबवण्यामध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसंच निवडणूक विषयक स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पांढरा समुद्र ते मिऱ्या बंदर पर्यंत पूर्ण गावच बुडण्याचा धोका निर्माण झाला असतानाही शासन आणि लोकप्रतिनिधी उदासीन. शेकडो ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केलं आक्रोश आंदोलन. मतदान हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश राजेश जोशी यांचं प्रतिपादन. देशाची लोकशाही अधिक मजबूत होण्यासाठी युवक युवतींसह प्रत्येक मतदारानं मतदानाचा हक्क बजावणं काळाची गरज. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आवाहन. आणि मिऱ्यावासियांचे प्रश्न येत्या 15 दिवसात सोडवण्याचं पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी दिलं आश्वासन. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.